नमस्कार, मी सोमेश नागनाथ क्षीरसागर। आज मोहोळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्तानं या ठिकाणी बोलण्यासाठी आलो आहे। मोहोळचा विकास, मोहोळमध्ये प्रलंबित असणारे प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे बस स्टँड। त्याबद्दल थोडंसं काय? सगळ्यात महत्त्वाचं आहे की मोहोळमध्ये शहरामध्ये पूर्वी बंधाऱ्यावरनं पाणी पुरवठा होता। आता भारतीय जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनं म्हणजेच आदरणीय देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ यांनी येवतीच्या तलावावरनं पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे आणि त्याचं काम आता सध्या चालू आहे। तर येणाऱ्या 2-3 महिन्याच्या कार्यकालामध्ये ते काम पूर्ण होईल आणि मोहोळ शहराचं पाणी पुरवठा योजना ही आपल्या येणाऱ्या आता सत्तेच्या काळात पूर्ण होऊन मोहोळकरांच्या सेवेत रुजू होईल। बस स्टँड बद्दल काय? थोडं बस स्टँड बद्दल एवढंच सांगणं आहे की मोहोळ हे जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं जे प्रमुख हायवे तिकडून जातात की सोलापूर पुणे हायवे असेल, विजापूर हायवे असेल, पालखी महामार्ग असेल, हे सर्व हायवे या ठिकाणून जातात आणि हे जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी बस स्थानकाची अत्यंत आवश्यकता आहे। या ठिकाणी डेपोची आवश्यकता आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्य सुरू करू त्यावेळेस प्रामुख्याने हे पहिल्या 2 महिन्यामध्ये हे प्रश्न आम्ही जनतेचे पहिल्यांदा मिटवून टाकू। उमेश पाटलांनी बऱ्याच वेळा आरोप केले तुमच्यावर। सगळ्यात पहिलं तर आदरणीय उमेश पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष यांच्या बोलण्याचं मला कधी कधी हसू येतं। अहो, तुम्ही या तालुक्यामध्ये सन 2017ला आता ज्यांच्यावर टीका करता त्यांच्याच पायावरती नतमस्तक होऊन आपण जिल्हा परिषदची निवडणूक लढवली, जिंकली आणि राजकारणाला आपल्या प्रारंभ केला। अहो, तुम्ही तुमचं राजकीय वय फक्त एक 5 वर्षाच्या बाळाचं आहे। हो, तुम्ही जी मैदानात उतरलोय, मी पैलवान आहे, कसलेला आहे, हे कशाला तुम्ही वल्गना करताय? तुम्ही घातले ते डायपर आहे, ते लंगोट नाही आहे, तुम्ही डायपर बॉय आहे। क्षीरसागर कुटुंब गेली 1995ला पहिली निवडणूक माझे वडील नागनाथ क्षीरसागर यांनी विधानसभेची मोहोळ मंगळवेढा लढवली। 1999ला पंढरपूर लोकसभेची भाजपकडनं निवडणूक लढवली। 2004ला माझ्या वडिलांनी पंढरपूर लोकसभा भाजपकडनं लढवली। 9ला अपक्ष उमेदवारी इथून विधानसभा लढवली। 14ला माझे काका संजय क्षीरसागर यांनी विधानसभा लढवली आणि 2019ला माझे वडील नागनाथ क्षीरसागर पुन्हा एकदा सेना भाजपच्या तिकिटावरती या ठिकाणी विधानसभा लढवली। अहो, सातत्यानं आम्ही ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदपर्यंत, लोकसभेपर्यंत या ठिकाणी 35 वर्ष अहोरात्र जनतेची सेवा करतोय। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येय धोरणाला जाऊन आम्ही सत्तेच्या विरोधात कायम इथं राजकारण केले आणि परवा 2017ला येऊन तुम्ही आम्हाला राजकारण किंवा समाजकारण शिकवण्याची गरज नाही, आपण डायपर बॉय आहे एवढं विसरू नये। मोहोळचे आमदार बऱ्याच दिवस झाले निवडून आल्यानंतर नॉट रिचेबल आहेत। मोहोळचे आमदार आदरणीय राजू खरे विरोधी पॅनलचे पॅनल प्रमुख आहेत। त्यांची परवाच एक बाईट अशी आली, प्रसारमाध्यमावर मी बघितली तुमच्याच माध्यमातून, की 5 कोटी जो आमदार निधी असतो तो सुद्धा त्यांना मिळाला नाही असं ते म्हणतात आणि 1 आणि 2 कोटीसाठी आदरणीय जयकुमार गोरे पालकमंत्री सोलापूर यांच्या घराचे ते हेलपाटे मारतात, हे तो स्वतःच सांगतात। मग ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत त्यांच्याकडेच द्या ना सत्ता। त्यांच्या त्या पॅनल प्रमुखकड, त्यांच्या पॅनलला लोक कशी मतदान देतील ना? जर उद्या विकास मोहोळचा करायचा असेल, जर सरकारच्या तिजोरीच्या चाव्या आणि सरकारच्या तिजोरीचा मालक हे तिथं मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं डबल इंजिनचं सरकार बसलंय, त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच निवडून येणार आहे। आता उद्या मतदान आहे, ह्या मतदानाच्या उद्देशावर तुम्हाला किती लीड मिळेल असं वाटतंय तुम्हाला? निश्चितपणे मोहोळची जनता या ठिकाणी जे काही भरभरून मतदान देणार आहे ते अतिशय भरपूर मतदान देणार आहे। प्रचंड बहुमताने आमचं संपूर्ण पॅनल, आमचे नगराध्यक्ष आणि 20ही नगरसेवक भारी बहुमताने निवडून येणार, त्यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही, कारण आमच्या पाठीमागे नागनाथ महाराजांचा आशीर्वाद आहे। इथलं वातावरण काय म्हणतंय सध्या भाजपला? एकदम अनुकूल आहे, काही सुद्धा अडचण नाही। केंद्रात आदरणीय
नरेंद्र मोदी यांचं डबल इंजिनचं सरकार आहे, जे गेली 11 वर्ष या देशामध्ये सक्षमपणे नेतृत्व करत आहे. राज्यामध्ये लाडक्या बहिणीचे भाऊ देवाभाऊच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचं सरकार आहे आणि त्याच सर्व कामाच्या जोरावरती आम्ही मोहोळमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि पूर्ण बहुमतात इथले नगरसेवक निवडून येणार. यात मोहोळवासियांच्याच मनात कुठली शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश कदम साहेब लीड करत आहेत ह्यावेळेस. राष्ट्रवादी शरद पवार या पार्टीकडून आदरणीय माजी आमदार रमेशजी कदम निवडणूक लढवत आहेत. नाही लढवत नाही, त्यांनी उमेदवार उभा केलेत. लढवत म्हणजे ते स्वतः पॅनल प्रमुख आहेत असं मला म्हणायचं होतं. ते स्वतः 14 ते 19 आमदार होते. त्यांच्या कार्यकालात ते काही करू शकले नाहीत. आता काय करणार आहेत ते? आणि त्यांनी हे काहीतरी माझ्यावरती, आमच्या कुटुंबावरती टीका केली, तर त्यांनी आमच्या कुटुंबावरती टीका करताना स्वतःच्या एक बोट करताना 4 बोट स्वतःकडे एवढी त्यांनी बघावं आणि मग आमच्या कुटुंबावर बोलावं. आमच्या कुटुंबाचं या तालुक्यामध्ये गेली 1995 ते 2025 म्हणजे 30 वर्षाचा आमचं राजकीय जीवनाचा प्रवास आहे निवडणुकीचा. त्याच्या आधीही माझे वडील नागनाथ क्षीरसागर ह्या मोहोळ तालुक्यामध्ये 20-25 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत. ते 20-25 वर्ष आणि हे 30 वर्ष 55 वर्ष माझ्या वडिलांचा आणि माझ्या घराचा राजकीय प्रवास आहे. तर त्यांनी 2014 येऊन आम्हाला ह्या गोष्टी शिकवण्यापेक्षा स्वतःचं आत्मचिंतन करावं आदरणीय माझ्या आमदारांनी रमेश कदमनी, असं मला वाटतं. बारसकर साहेब पण उतरले. बारसकरांच्या बाबतीत मी काय बोलायचं म्हटलं तर पहिलं मला हसू येतं की जो माणूस 2016च्या नगर परिषद निवडणुकीमध्ये ज्यांना शिव्या देऊन 3 जागा घेऊन निवडून आला, तोच माणूस पुन्हा त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन नगराध्यक्ष झाला. आणि नगराध्यक्षा काळात त्यांनी जे कामं केले हे सर्वश्रुत गावात माहिती आहे की त्यांनी कसे रोड केले, काय कसा भ्रष्टाचार केला, कशी माया जमवली. आर्यन हॉटेलच्या उद्घाटनाचा व्हिडिओ काढून बघा, त्यांनी त्याची स्वतःच कबुली दिली. तिथं माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी सुद्धा डोक्याला हात लावला होता. अहो, या 4थी फेल माणसाला, अशिक्षित माणसाला राजकारण सोडा, त्याला कसा भ्रष्टाचार करता येते आणि कशा पद्धतीने स्वतःच्या तोंडनं सांगताय हे जरा तुम्ही ते व्हिडिओ काढून बघितलं तर कळलं तुम्हाला. तुमचं विजन काय आहे? आमचं विजन एवढंच आहे की मोहोळ शहराचा सर्वांगीण विकास करायचा. 2016ला नगर परिषदची 2015ला स्थापना झाली. 2016ला पहिली निवडणूक झाली. त्याच्यानंतर दुसरी निवडणूक काही कायदेशीर अडचणीमुळे झाली नाही. तर या दुसऱ्या निवडणुकीमध्ये ह्या मोहोळ शहरासाठी ज्या मूलभूत सुविधांची गरज आहे गोरगरीब जनतेसाठी, कष्टकरी लोकांसाठी, त्यासाठी आम्ही अहोरात्र क्षीरसागर कुटुंब झटल. केंद्रात राज्यात सत्ता असल्यामुळे आम्ही भरपूर जेवढा निधी पाहिजे तेवढा आणू. या ठिकाणी पालकमंत्र्यांनी त्या दिवशी सभेत ग्वाही दिली आणि ते आम्ही काम पूर्ण करू. अनगरकरांचा सपोर्ट आहे का तुम्हाला? 100% मोहोळच्या राजकारणामध्ये स्थानिक निवडणुकीला कुठल्याही विषयाचा कधी प्रश्न येत नाही. पण 100% इथल्या विकास कामाला त्यांची आम्हाला मदत होणार आहे. त्यांनी या तालुक्यामध्ये गेली 30 वर्ष एक हाती सत्ता भोगलेली आहे. आज ते आणि मी जरी पारंपरिक प्रतिस्पर्धी होतो, पण आम्ही आता मिळून एका पक्षामध्ये काम करतोय. तर इथून पुढं मोहोळ शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र झटू.